दुर्दशा ही महाराष्ट्राची की महाराष्ट्रामध्ये महाराज अनाथ आश्रम उघडले. लक्षात घ्या. तुम्हाला एक सत्य घटना सांगून जाईल भाऊ. ताई कलेक्टर होता, कलेक्टर. आईनं आयुष्यभर कष्ट केलं, बाप तरुणपणी गेला महाराज. आईनं विचार केला एकुलते एक लेकरू आहे, एकुलते एक लेकराला मोठं करायचं आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. आईनं दुसऱ्याच्या घरी भांडे घासले, दुसऱ्याच्या घरी मिळेल ते काम केलं माय, आणि स्वतःच्या पोराला मोठं केलं, चांगलं कलेक्टर बनवलं. पोरग चांगलं शिकलं, सवरलं, नोकरी लागलं. नोकरी लागल्यानंतर आईला वाटलं आता आपल्या लेकाचं लग्न करून देऊ गाड्या. आईनं माय स्वतःच्या लेकराचं म्हणून तसं लग्न लावून दिलं. तिने सांगितलं माय आई मला मुलगी आवडती, तिच्या आवडतीची मुलीचीच त्याचं लग्न लावून दिलं. मुलगी घरात आली, काही महिने गेले, आणि महिने गेल्यानंतर माय त्या मुलीने सांगितलं एक तर घरामध्ये तुमची आई राहील नाही तर मी राहील. एक तर तुमची आई राहील नाही तर मी राहील. माय नाईलाज झाला, नाईलाज. या दोघांचे भांडणं या माऊलीने ऐकले. हिला वाटलं आपल्या मुलाचं जिथं सुख नाही, आपल्यामुळे जर आपलं लेकरू दुःखात जात असेल ना तर आपण थांबून उपयोग नाही. ती माऊली माय लेकराला सांगितलं लेकरा मी सगळं तुमचं ऐकलंय बाळा, मला नेऊन सोड, जाऊ दे काय अडचण नाही माझी, कुठं राहील मला, कुठं दोन घास खायचे आहे. त्या लेकरानं भाऊ त्या लेकरानं माऊलीची पिशवी उचलली आणि अनाथ आश्रमामध्ये जाण्यासाठी निघाला. जन्म देते आईला, ज्या माऊलीनं आयुष्यभर हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, दुसऱ्याच्या घरी भांडे घासले, ती माऊलीला सोडण्यासाठी ज्यावेळेस परिस्थिती चांगली झाली, आज ते लेकरू अनाथ आश्रमामध्ये सोडण्यासाठी निघालं. अनाथ आश्रमाचा समोर राहिला एक दगड होता, त्या दगडावरती माऊली बसली. म्हणजे दादा 2 मिनिटं थकले रे, मला बसू दे. बसली आणि बसल्यानंतर ढसा ढसा रडायला लागला. त्या मुलाने विचारलं माय हे आई अगं का रडते का? त्या माऊली सांगितलं काही नाही दादा, आई तुला वाटत असेल मी तुला भेटायला येणार नाही, काळजी करू नको, मी तुला भेटायला येईन. ती माऊली म्हणली अरे याच्यासाठी नाही रडत मी. मग काय तुला काय वाटतं मी तुला काही भेटायला येणार नाही, तुझ्या काही गोळ्या औषधं तुला काही पैसे पुरवणार याच्यासाठी रडते? अरे याच्यासाठी नाही रडत दादा. मग रडते का? त्यावेळेस तिने सांगितलं ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं ना, माझं लग्न, त्यावेळेस मीही माझ्या सासूला घरात सहन नाही केलं, त्यावेळेस मीही तुझ्या वडिलाला सांगितलं होतं एक तर तुमची आई घरात राहील नाही तर मी घरात राहील. त्यावेळेस मला तुझी आजी म्हणाली होती देवाच्या दरबारात न्याय लेट आहे पण जैसी करणी वैसी भरणी 100% आहे. आज मला कळतंय तुझी आई त्यावेळेस रडत होती, तुझी आजी त्यावेळेस रडत होती, ती का रडत होती कळलं नाही. पण आज मला कळलं माझी सासू का रडत होती, का रडत होती. त्याने सांगितलं आई काळजी करू नको, मी तुला नक्की भेटायला. आईला अनाथ आश्रममध्ये सोडलं आणि सांगितलं आई महिन्याभराने भेटायला येतो. महिनाभर काय माय 1 वर्षभर पुन्हा त्या अनाथ आश्रमाकडे फिरकला नाही. असंच एका कीर्तनामध्ये आईचा महिमा ऐकला, आईचं गुणगान ऐकलं, आईची आठवण आली, पुन्हा गेला माऊली, पुन्हा गेला अनाथ आश्रममध्ये. आईची भेट झाली. आई त्या ठिकाणी भेटली. आईला भेटल्यानंतर आईला वाटलं पोरगा आपल्या पाया पडल, पण पैसा आल्यानंतर पैसा आल्यानंतर चांगले माणसाचे पाय जमिनीवर राहत नाही. एक सांगू या माऊलीला शरद भाऊनी एवढा मोठा कार्यक्रम केला तवर पाटलांनी. काय गरज आहे सांगा ना, काय गरज आहे? एवढे पैसे खर्चाचे पंगत, त्यांच्या मागे बाकीचे मंडळी वर्गणी देतात, काही जण असतील ते सगळेचे सगळे, काय गरज आहे? हे सोबत येणार आहे. ती माऊली महाराज वर्षभरान लेकरू भेटायला गेलं, ते म्हणलं आई अगं खूप पैसा कमावला मी, तुला काय पाहिजे सांग. एक सांगू आई ही असते जी कधीच स्वतःचा स्वार्थ बघत नाही. त्या माऊलीने सांगितलं बाळा एक काम कर, तुझे जर खूप पैसे आले असतील ना ताई, खूप जर पैसे आले असतील ना, एक काम कर, फक्त हे जो अनाथ आश्रम आहे ना, जे अनाथ आश्रम आहे ना याला फक्त 50 फॅन दान दे. आई ही असते जी आपल्या लेकराला जिवंतपणी तर सांभाळते पण मेल्यानंतर सुद्धा आपल्या लेकराचीच काळजी करते ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे, स्वतःची. त्या मुलाने सांगितलं आई अगं नको, उद्या आणून देतो,
उद्या आणून देतो म्हणून गेला आणि पुन्हा 5 वर्ष भाऊ 5 वर्ष फिरला सुद्धा नाही, आला सुद्धा नाही. एक दिवस त्याच अनाथ आश्रम मधले लोक घरी आले, सांगितलं अहो तुमच्या पतीला सांगा, त्याची बायको घरी होती, सांगितलं तुमच्या पती त्यांची आई शेवटचा घटका मोजते, मरायला आली आहे, मरणार आहे. आई त्याचं नाव घेते, त्याला फक्त एकदा बघायचंय त्या माऊलीला, एकदा तिच्या मुलाला पाठवून द्या. गेला नाही माय, पुन्हा एक दिवस असंच कीर्तन ऐकलं, आईचा महिमा ऐकला आणि गेला माय. आई शेवटची घटका मोजते, आई आतुरणाला लटकलेली आहे. चमच्यानं आईला त्या ठिकाणी पाणी चाललंय, सुटबुटात त्या ठिकाणी गेला आईच्या समोर, आई अगं मला लेट माहित झालं, आई मला माफ कर, आई सांग तुझं मंदिर बांधू, आई तुझ्यासाठी काय करू सांग. त्या माऊलीने सांगितलं दादा काहीच नको, तुझ्याकडे एक अपेक्षा केली होती, या संस्थेला 50 फॅन दान दे, ते दिले नाही, अजून कशाला काय मागू तुझ्याकडं. नाही आई सांग तुला काय पाहिजे, तू मरणार आहे, काय पाहिजे मला सांग. त्या माऊलीने सांगितलं मागच्या वेळेस तुला जे मागितलं होतं ना, या संस्थेसाठी 50 फॅन दान दे, तेच आज आहे म्हणते, तेच दान दे. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो आई अगं तू आता मरणार आहे, तू आता मरणार आहे काही वेळानंतर, हा मग हे फॅन कशाला बसवायचे, कुणासाठी बसवायचे, फॅन कुणाला बसवू, तू नाही राहणार, फॅन बसवायचे कुणाला. त्यावेळेस माऊलीने सांगितलं अरे हे फॅन मी माझ्यासाठी सांगत नव्हते बसव, हे फॅन मी माझ्यासाठी नाही, इथल्या लोकांसाठी नाही. मी असं ऐकलंय देवाच्या दरबारामध्ये, मला अनुभव आलाय, देवाच्या दरबारामध्ये जैशी करणी वैशी भरणी आहे. आयुष्यभर तू पैसा कमावला, आयुष्यभर तू फॅन मध्ये राहिलाय, आज तुझ्या गाडीत एसी आहे, घरात एसी आहे. इथं मी बघितले अनेक लोक त्या ठिकाणी डास जाऊन मेले फॅन नसल्या कारणाने, अनेक लोक डेंगू होऊन चिकुनगुन्या होऊन मेले. तू इथं आल्यानंतर तुझाही माझ्यासारखाच मृत्यू नाही व्हावा म्हणून तुझ्यासाठी सांगते बाळा, या संस्थेला फॅन दान दे. त्याला माय म्हणतात. जिवंतपणे लेकराचा विचार करते, मेल्यानंतरही सुद्धा आईचा लेकराचाच विचार करते, तिचं नाव आई आहे. लक्षात म्हणून म्हणतात आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार, तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या धामात, कधी मिळेल मुठभर. तुम्हाला वाढवत असताना ना माहिती खाण्यापाण्याचा विचार केला नाही, पायात चप्पल असू नाही तर नसू, इथं बसलेले अनेक माऊली आहेत. स्वतःला एक चपाती जर रानात जाताना टोपल्यामध्ये चपाती जर कमी असेल ना तर विचार करतात नाही माझं लेकरू शाळेतून येणार आहे, माझ्या लेकरासाठी अर्धी तरी चपाती राहिली पाहिजे. म्हणून जी माय स्वतः उपाशी राहते आणि स्वतःच्या लेकराचा विचार करते ना, ती माय असते. इथं जेवढ्या माऊल्या बसल्या, एवढे माणसं बसले, ज्या माऊलीची आई अजून माहेरात जिवंत आहे ना, माहेर कुठपर्यंत आहे तुमचं, जोपर्यंत माहेरामध्ये तुमची माऊली आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही माहेरातून तुमची आई जाईल ना, त्या दिवशी तुमच्यासाठी माहेर संपलं. ही माऊली आहे, लक्षात घ्या. आईला उपमा देणं शक्य नाही, उपमाच्या पलीकडे माय आहे, तिला उपमा देणं शक्य नाही. आणि त्याच प्रकारे तुकोबाराय सुद्धा एक माऊली झाले. म्हणून आज संप्रदायाच्या कळस त्या ठिकाणी झाले, कळस त्या ठिकाणी स्थापना झाली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे माय. पुंडलिकाने जेव्हा आईवडिलाची सेवा केली तेव्हाच देव भेटायसाठी आला. एवढी साधी जरी गोष्ट कळली ना तरी महाराज कीर्तन ऐकल्याचं सार्थक आहे. लय देवाची पूजा करायची गरज नाही. मंदिरातल्या दर्शनाला सामान्य दर्शन म्हणलंय, स्वप्नातल्या दर्शनाला कनिष्ठ दर्शन म्हणलंय, आणि जो सर्वत्र भगवंताचं दर्शन करतो त्याला उत्तम दर्शन म्हणलंय. उत्तम दर्शन असं म्हटलंय, पण आपलं असं झालंय जिथं मंदिर दिसलं तेवढ्या पुरतं देवा तू महा बाप. संकट आलं का देवा तू महा बाप, आणि संकट गेलं का तोया बापाचा मी बाप. परिस्थिती अवघड आहे माय महाराज, अवघड आहे.
ज्यावेळेस भगवंत कलियुगामध्ये विठेवर उभे राहिले त्यावेळेस भगवंत नामदेव रूपात आले. नामदेव रूपात, नामदेवांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले महाराज. कोण? उद्धवजी. मागचा जे पुढचा जन्म नामदेव रूपात आले आणि आल्यानंतर माय भगवंताची भक्ती केली, इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली आणि त्यांचा पुढचा जन्म झाला कोणता? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. सकळ संप्रदाय. किती जन्माची भक्ती झाली माय? किती जन्माची भक्ती झाली? 4 ते 5 जन्माची भक्ती झाली. तेवढेच तुकोबराय कळसाच्या ठिकाणी स्थापन झाले. आपण एका जन्मात कटळतो, एका जन्मात. कधी विचार केला आपल्याला संकट आलं ना, देवा 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 माऊली पुरणपोळीची पंग देईन, डाळबट्टी देईन, तो भजन करीन, यू करीन, त्यू करीन आणि एकदा संकट गेलं आणि मग पैसे नाही ना, आणि मग पैसे संपले आणि कसं करू. आणि मग एकदा छातीत चमकलं, जेव्हा राम राम राम. नाही महाराज, अजिबात नाही. मग अंतकाळी नाही महाराज, अंतकाळी फक्त देव स्वैरा आहे आपला. लक्षात घ्या, देव स्वैरा, कोणी नाही, कोणीच नाही. अहो ज्यावेळेस तुकोबराय निघाले ना भाऊ, ओ ज्यावेळेस तुकोबराय निघाले ना, बायकोला म्हणाले आवलीला, चल मी वैकुंठाला चालू, चलती का? तिला वाटले दररोज भंडार डोंगराला जात्या, रोज 2-2 दिवस जात्या, कुठं जात्या, चालले असतील कुठं तरी, काय त्याला एवढं, जाऊ द्या. ते म्हणले जा तुम्ही, मला नाही यायचं. मग शेळी आली म्हणले, तिला पारडू होणार आहे, मला काय जमत नाही म्हणले, मला यायला, तुमचं तुम्ही जा. तिथून निघाले, सगळ्या गावाला विनंती केली, आता आम्ही निघालो, फक्त तुम्ही एक काम करा. काय? आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. 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 आम्ही जातो, तुम्ही कृपा कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. तुकोबराय सगळा, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. कारण मला घेऊन जाण्यासाठी कोण आले? स्वतः देव, पिवळा पितांबर घालून, गरुडावर बसून, गरुडावर बैसून माझा, आणि वेळ आला की माणसाला. महाराज एक लक्षात ठेवा, जर आपलं या ठिकाणून कीर्तन संपल्यानंतर जर आपलं जर ठरलेलं आहे, देवानं जर ठरवलं इथून बाहेर निघाले याचं तिकीट कापायचंय, तर घरी जाताल? हो जाताल माय? हे सगळ्याला कळत आहे. 5 मिनिटाचा माणसाचा भरोसा नाही. क्षणोक्षणी आची करा विचार, नरदेह दुर्लभ जाणार, देह जाणार त्याशी काळोबा खाणार, हे सगळं कळत आहे.
हे सगळं सगळ्याला माहिती आहे, पण आचरणात आणायची पद्धत सगळे गेले माय, सगळे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तो तैसा झाला. अरे उठा की माय बाप कशी लागली झोप, उठा 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 पाठी भयाले मोठे, विठ्ठला वाचुने तुझा ठाव नाही कोटे. उठा उठा जागे वारे आता, हे किती जरी सांगा. इथून फक्त इथं सांगायचं काम आहे. इथून गेलं की काही काही मावल्या दर्शनाला माय महाराज अथक प्रयत्न करून तुम्ही 2 तास जे ज्ञान पाजाळायचा प्रयत्न केला, तुमच्या पाया पडत असताना तेरा तुझको सोप के क्या लागे नाही मानणार. माणसाच्या हातात काहीच नाही. किती दिवस इथं ठेवायचं आणि कोणत्या दिवशी इथून उचलायचं आणि गड्ड्यात नेऊन आदळायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव आहे देव. तुकोबराय सांगतात माझी वेळ आली. कारण मला कोण बोलवतंय? काळ नाही. कोण? यम बोलवत नाही मला, काळ नाही. मला कोण बोलवतंय? वाडवेळ. वाडवेळ झाला ओ बापा डोरंग, वाडवेळ झाला ओ बापा डोरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. हे वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठी श्रीरंग बोलायतो. जीवन जगत असताना असं जगावं, जे तो ऐसा जे हमारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. कळतंय? दुसऱ्याच्या जखमावर पोट भरणारे कमी नाही. आज लोक ज्याला स्वतःच्या घरात खायला दाणे नाही ना, तो गावात म्हणतो मला मान पाहिजे, मायाशिवाय मंदिराचं पान हलत नाही, तू घरी मर. अवघड परिस्थिती. आजी म्हणते मी गेलो नातवाचं कसून, तू जाय. कुणा वाचून? कुणाचंच राहत नाही, कुणाचंच नाही, अजिबात नाही. माय लक्षात घ्या. आलासी एकला आणि जाणारही एकटे आले आणि एकटे जाणार आहे. पण ऐसी कीर्ती कर चलो की जग रोए हम. गेल्यानंतर लोकांनी असं म्हणावं, अरे राम भाऊ गेले ना, अरे पाटील गेले ना, तर चांगलं झालं गड्या, गावाचा उद्धार झाला, गावाचा उद्धार करून गेले. लोकांनी असं नाही म्हणावं, अरे हे गेलं ना बरं झालं, याच्यामुळं अख्ख्या गावात भांडणं लागली. असं काहीतरी करा. तुकोबरायांनी आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं. परिणाम तुकोबरायांना काळ गुलाम सलाम होता. काळ असा सलाम करायचा, सलाम. आपल्याला गलीतलं कुत्र घाबरत नाही. घरचं कुत्र मालकावर भुकत आहे. घरचं कुत्र. तुकोबरायांना काळ सलाम करायचा. काळ काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी एवढी तुकोबरायांची महाराज त्या ठिकाणी दहशत होती. काळ एवढा परमार्थ केला. तुकाराम तुकाराम नाव घेता, नाव जरी घेतलं तर यमाची दानत नव्हती तिथे यायची.
आज घरात वडिलाचं नाव घेतलं तर लेकरू सुद्धा घाबरत नाही. बऱ्याच घरात परिस्थिती अशी आहे भाऊ, ज्यांना म्हातारपणी पोरं झाले का म्हातारपणी त्यांची परिस्थिती अशी आहे, हा ती पोरं कडेवर राहते, लय दिवसानं व्हायला तसे लाड करते, आग 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 आग, मा गोंड्या मा पिंट्या, हा मा सोन्या, असला लाड करते भाऊ. आणि ती 4-5 जण दिसले कसं त्या म्हाताऱ्याच्या असा पाठीत गुद्दा घालते खूप. हा आपण म्हणलं नाव त्याला काहीतरी सांगा, आणि नाही ते आमचं खूप लाडाचं आहे, त्याला देवळात बसवून पूजा कर. पिंट्या मोठ्या झाल्यावर कमरातलाच घालून तुला मंदिरात पाठीन दवा कळत. एक सांगू, आज जरी गोड वाटतं ना, आज लहान लेकरं वाटतात नाही, हा लहान आहे लहान आहे लहान आहे लहान आहे लहान आहे, अजिबात नाही. हा लहान दुखणं का जेव्हा मोठं होतं जेव्हा टंगडं कापावं लागतं. मला काय म्हणायचं कळत. हा मुलांना व्यवस्थित संस्कार लावा ही जिम्मेदारी पालकाची आहे. मग संस्कार लागायसाठी कुठल्याही संस्थेत टाका, कुठेही टाका, ज्याच्या ज्याच्या परीनं, पण टाका. व्यवस्थित संस्कार लागले पाहिजे. आज काळाची गरज आहे, काळाची गरज आहे, लक्षात घ्या. तुकोबरायांसमोर काळ कापायचा, काळ गुलाम सलाम करी. काळाचं तुकोबरायांसमोर काही चालत नव्हतं, एवढी भक्ती केली. लक्षात घ्या. तुका म्हणे काळे काळे केले तोंड, तुका म्हणे काळे काळे केले तोंड, काळाचं तोंड काळं केलं, एवढी तुकोबरांची ताकद होती. लक्षात घ्या. हा काळ त्यांच्या हातात होता, आपल्या हातात. म्हणून अंतकाळी एक करा, फक्त अंतकाळी फक्त एकच करा. काय? अंतकाळी जर देवाचं नामस्मरण केलं, देवाचं जर नामचिंतन केलं, देवाच्या मंदिरात येऊन हात जर जोडले, तर तो विठ्ठल किती किंवा ती महालक्ष्मी पावलेश्वर राहणार. अंतकाळी विठू आमासी पावला, 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 अंतकाळी विठू आमासी पावला. पुढी सहित झाला गुप्त तुका, 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 वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. श्रीरंग बोलावितो आ
वैकुंठा श्रीरंग बोला मी तो वैकुंठा वैकुंठा